नमस्कार, मी हेमंत चौधरी। आज आपल्यासाठी परत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपला व्यवसाय चालू कसा करायचा। तर आज व्यवस्थित पद्धतीने मी 5 स्टेप्समध्ये तुम्हाला आपला व्यवसाय कसा चालू करायचा याविषयी पूर्ण माहिती देणार आहे। आज माझ्या या पीसीवर माइंड मॅप थ्रू तुम्हाला एकदम क्लिअरली म्हणजे एकदम व्यवस्थित पद्धतीने मी आजचा जो काही व्हिडिओ आहे की तुमचा व्यवसाय कसा चालू करायचा याविषयी समजून सांगणार आहे। आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण समजेल आणि तुम्ही तुमचा व्यवसाय इझिली स्टार्ट करू शकतात। तर त्याचबरोबर ह्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही आजचा व्हिडिओ पूर्ण बघितला आणि तो प्रॉपरली समजून घेतला तर तुम्हाला यानंतर कोणताच व्हिडिओ बघायची सुद्धा गरज नाही। व्यवस्थित पद्धतीने मी 5 स्टेप्समध्ये तुमचा बिझनेस तुम्ही कसा चालू करू शकतात याविषयी पूर्ण आणि व्यवस्थित पद्धतीने माहिती दिलेली आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा। त्याचबरोबर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि यूट्यूबच्या जो काही आपला व्हिडिओ चालू आहे त्याला लाईक करायला विसरू नका। आणि तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे ज्यामध्ये आपण 30 दिवस कम्प्लिटली फ्रीमध्ये पूर्णपणे लाईव्ह मास्टर क्लास घेणार आहोत। म्हणजे तुमचे काही प्रश्न असतील तर आपण त्या ठिकाणी डायरेक्टली सॉल्व्ह सुद्धा करू। तर आजच्या ह्या व्हिडिओला आपण लगेचच सुरुवात करूयात। तर आज काय पाहणार आहोत आपण की व्यवसाय कसा चालू करायचा ह्याविषयी पूर्ण माहिती घेणार आहोत। यामध्ये आपण 5 स्टेप्स घेणार, स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3, स्टेप 4 आणि स्टेप 5। तर तुम्ही प्रॉपरली जर ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यात ना, ह्या प्रॉपर तुमच्या बिझनेसमध्ये इम्प्लिमेंट केल्यात ना, 100% तुम्ही एक चांगला बिझनेसमॅन, एक चांगला व्यावसायिक तुम्ही तयार होणार, ही मी गॅरंटी देतो। तर आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा। हे 5 स्टेप प्रॉपरली जर समजून घ्या। त्याचबरोबर तुमच्याकडे जर पेन पेपर असेल तर प्रॉपर नोट्स वगैरे काढून ठेवा जेणेकरून तुम्हाला जर फ्युचरमध्ये व्यवसाय चालू करायचा असेल किंवा तुमचा व्यवसाय असेल तरी त्याला प्रॉपरली तुम्ही कशा पद्धतीने हँडल करू शकतात किंवा कशा पद्धतीने त्याला ग्रो करू शकतात याविषयी पूर्ण मी माहिती आजच्या ह्या 5 स्टेप्समध्ये देणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित पद्धतीने समजून घ्या। तर आपण पाहणार आहोत सगळ्यात अगोदर स्टेप फर्स्ट, त्यात मानसिकता। आपलं माइंडसेट कसं असायला हवं हे खूप इम्पॉर्टंट आहे। व्यवसाय करताना फक्त जाऊन व्यवसाय करायला सुरुवात करून तो व्यवसाय मोठा होत नाही, त्यासाठी आपल्या माइंडसेटवर सुद्धा आपल्याला काम करावं लागतं। आपला माइंडसेट जर व्यवस्थित असेल ना तर आपण 100% आपल्या व्यवसायात सक्सेसफुल होणार। कारण सुरुवात हा माइंडसेटपासून होते। तुम्ही व्यवसायात काय करतात हे इम्पॉर्टंट नाही, पण जर तुमचा माइंडसेटच चुकीचा असेल ना तर तुम्ही त्या व्यवसायात कधीच सक्सेसफुल होणार नाही। त्यामुळे अगोदर तुम्ही तुमच्या माइंडसेटवर काम करणं गरजेचं आहे। तर माइंडसेट जर ग्रो करायचं असेल किंवा माइंडसेटमध्ये तुम्हाला काय काय करावं लागेल तर सगळ्यात महत्त्वाचं, ज्यावेळेस तुम्ही व्यवसाय करणार ना त्यावेळेस त्याला धंदा म्हणून नका करू। म्हणजे तुम्ही स्वतःच बसणार, स्वतःच सगळ्या काही गोष्टी करणार, स्वतःच त्या गोष्टी, स्वतःच सगळा तुमचा जो काही धंदा आहे तो पूर्ण तुम्ही सांभाळणार। तर त्या पद्धतीचा व्यवसाय करायचा नाही किंवा त्या पद्धतीचा धंदा करायचा नाही। आपल्याला प्रॉपर त्याला बिझनेसचं स्वरूप द्यायचं आहे। एक बिझनेस काय असतो, बिझनेस म्हणजे एक मोठ्या स्वरूपात असलेली एक पूर्ण एक युनिटी असते। त्यामुळे आपल्याला सुद्धा आपला बिझनेस फक्त आपणच एकटे राहून नाही तर आपल्याकडे टीम पाहिजे, आपल्याकडे प्रॉपर लोक पाहिजे। म्हणजे ज्यावेळेस आपण स्टार्ट करणार त्यावेळेस आपल्याकडे ह्या सगळ्या गोष्टी नसतील, पण ज्यावेळेस आपण सुरुवात करणार त्यावेळेस नेहमी हा माइंडसेट ठेवा की आपल्याला फक्त धंदा नाही करायचा आहे। म्हणजे आपणच समजा एक हॉटेल टाकली तर आपणच वडापाव तळायचे, आपणच प्लेटा द्यायच्या, आपणच कस्टमरकडनं पैसे घ्यायचे, आपणच ते भांडेकुंडे घासायचे, ह्या सगळ्या गोष्टी आपणच करणार। पण ज्यावेळेस हळूहळू की ह्या बिझनेसला कसं ग्रो करता येईल ह्याकडे सुद्धा तुम्ही फोकस ठेवा। म्हणजे फक्त धंदा करत आपणच सगळ्या गोष्टी न करता आपला जो काही धंदा आहे त्याला आपण बिझनेसमध्ये कसं कन्वर्ट, तुमचं फोकस असणं गरजेचं आहे। म्हणजे अगोदरच तुम्ही तशी मानसिकता, तुमचं माइंडसेट हे बनवा। त्यानंतर येतं व्यवसायामध्ये चांगले पैसे यायला वेळ लागतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्यावेळेस तुम्ही व्यवसाय चालू करणार तर तुम्हाला लगेचच पैसा नाही येणार। मला बऱ्याचशा लोकांचे मेसेज येतात, बऱ्याचशा लोकांचे कॉल्स वगैरे येतात, कमेंट्स येतात, तर ते म्हणतात की सर आम्हाला असा बिझनेस सांगा की लगेच आम्हाला भरपूर जास्त पैसा येईल। कोणत्याच व्यवसायामध्ये भरपूर जास्त पैसा येत नाही, स्टार्टिंगला पैसा येत नाही। तुम्ही जर व्यवस्थित पद्धतीने तो बिझनेस रन करत गेले, हळूहळू पद्धतीने सगळ्या गोष्टी समजून घेतल्या की तुम्ही अनलिमिटेड पैसा व्यवसायातनं कमवू शकतात। पण ज्यावेळेस सुरुवातीला तुम्हाला जर बिझनेस करायचा असेल तर त्यावेळेस तुमच्याकडे खूप जास्त लगेचच पैसा नाही येणार। सगळ्यांचं मत काय असतं की आज बिझनेस चालू केला की पुढच्या महिन्यात मला लाखो रुपये यायला पाहिजे, असा कोणताच बिझनेस नाही। आणि जो बिझनेस तुम्हाला जेवढा लवकर पैसा कमवून देईल ना तेवढ्या लवकर तुम्हाला डुबवेल सुद्धा। त्यामुळे नेहमी हे लक्षात ठेवा की स्लो हळूहळू पद्धतीने तुम्ही कसा तुमचा बिझनेस वाढवणार आणि त्यातनं प्रॉफिट कसा जास्त जनरेट करणार याकडे फोकस करायला हवा। म्हणून त्यामुळे आपल्या माइंडसेटला तशा पद्धतीने ट्रेन करा की काय की पैसा यायला वेळ लागतो। कमीत कमी लोक 3-3, 5-5 वर्ष थांबतात आणि
1 महिना 2 महिने फक्त बिझनेस चालवतात किंवा व्यवसाय करतात आणि त्यातनं तुम्ही म्हणतात की नाही बिझनेसच चालत नाही. पण आपण त्या पद्धतीने आपल्याला त्या बिझनेसला कन्व्हर्ट करायला हवं, त्या पद्धतीने आपण लोकांमध्ये घुसायला हवं, लोकांना चांगली मार्केटिंग करायला हवी आणि त्यातनं आपला बिझनेस हा वाढत जातो. 2 महिने आपण फक्त एक दुकान टाकून द्यायचं आणि म्हणायचे कस्टमर्स येतील कस्टमर्स नाही पॉसिबल होत. त्यामुळे आपल्याला थोडी मार्केटिंग करावं लागते, आपल्याला थोड्या लोकांशी कनेक्ट व्हावं लागतं, आपल्याला आपल्या शेजारच्या मार्केटमध्ये आपली स्वतःची एक आयडेंटिटी तयार करावी लागते. त्यानंतर कस्टमर्स येतील आणि त्यानंतर आपला बिझनेस हा वाढत जाईल. फक्त शॉप टाकलं आणि बसून राहिलं दुकानात, येतील कस्टमर अशा पद्धतीने बिझनेस होत नाही. त्याच्यासाठी प्रॉपर तुम्हाला मार्केटिंग ही करावीच लागेल आणि त्यानंतरच तुमच्याकडे पैसा येईल. त्याचबरोबर तुम्ही ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की ज्यावेळेस तुम्ही बिझनेस करणार तर तुम्हाला जसं मंथली जर ह्या महिन्यात तुम्ही काम करायला सुरुवात केली, 30 दिवस काम केलं तर महिन्याला पगार येईल अशा पद्धतीने होत नाही. बिझनेसमध्ये तुम्हाला कमीत कमी 3 वर्ष लागतात. पण आता जर तुम्ही प्रॉपर टेक्नॉलॉजीचा वापर करून प्रॉपर मार्केटिंगचा वापर केला तर तुम्ही पुढचे 6 महिने 1 वर्षातसुद्धा तुमचा बिझनेस व्यवस्थित पद्धतीने सेट करू शकतात. त्यानंतर येतं व्यवसाय चालू केला तर नवीन गोष्टी शिकत राहावे. आणि ज्यावेळेस तुम्ही व्यवसाय चालू करणार ना त्यावेळेस प्रत्येकाचा एक ॲटिट्यूड असतो की नाही मला सगळं माहिती, मला ह्या बिझनेस विषयी सगळं माहिती. अशा पद्धतीने कधीच तुमचं माइंडसेट ठेवू नका. तुम्ही शिकत राहा. तुमच्या व्यवसायात तुम्हाला व्यवसाय कसा वाढवता येईल, तुमच्या व्यवसायाची मार्केटिंग कशी करता येईल. तुम्ही चांगल्या लीडर्स असतात, बरेचसे कोच असतात, त्यांच्याकडनं शिका, त्यांचे व्हिडिओज पहा किंवा त्यांचे जे काही सेशन्स होतात त्यामध्ये जाऊन तुम्ही प्रॉपरली त्यांना पैसे द्या आणि त्यांच्याकडनं शिकायचा प्रयत्न करा की नाही माझा हा व्यवसाय आहे तो मी वाढू कसा. समजा मी दर महिन्याला 1 लाख रुपये कमवतो तर ते 1 लाखामधनं मी 5 लाख 10 लाख रुपये महिना कसा कमवू शकतो हे त्यांना विचारा. ते तुमच्या बिझनेसची प्रॉपर स्ट्रॅटेजी तयार करून देतील आणि तुमचा बिझनेस वाढवायला तुम्हाला मदतसुद्धा करतील. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही व्यवसाय चालू करणार त्यावेळेस नेहमी तुम्ही शिकत राहायला पाहिजे. शिकत राहिला तर तुमचा व्यवसायसुद्धा 100% वाढत राहील. त्यानंतर टेक्नॉलॉजीचा वापर जास्त करा. ज्यावेळेस तुम्ही व्यवसाय करणार ना त्यावेळेस तुम्ही जास्तीत जास्त टेक्नॉलॉजीचा वापर करायला पाहिजे. कारण टेक्नॉलॉजी एवढी सोपी पद्धतीने तुम्हाला काम करायला भाग पाडते, म्हणजे तुमचे बरेचसे कामं इझी पद्धतीने होऊन जातात. त्यामुळे समजा जर तुम्हाला पेमेंट घ्यायचं, कॅश घेतली त्याला सुट्टे द्या, त्यापेक्षा सीधा तुम्ही डायरेक्ट स्कॅन करायला लावा, त्यातनं पेमेंट येईल तुमच्या बँकेत डायरेक्ट जमा होऊ शकतो. त्यामुळे इझी होऊन जातं. त्यानंतर तुम्हाला जर लोकांना बिल द्यायचे असतील तर तुम्ही एक सॉफ्टवेअर बसून घ्या. त्यानंतर बिल तुम्ही आता बघितलं असणार बरेचशा दुकानांमध्ये बिलिंग सिस्टम आलेले आहे. ते सिस्टम करा, त्यात किती पैसा येतो, त्याचबरोबर तुम्ही तो पैसा कोणत्या ठिकाणी ठेवतायत, म्हणजे कोणत्या ठिकाणी जातोय तो पैसा, कोणत्या माणसाकडनं किती माल घेतला त्याला किती पैसे दिले, महिन्याला किती तुम्ही पैसे आलेत आणि त्यातनं किती खर्च झालेत आणि त्यातला प्रॉफिट किती उरलाय, या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली तुम्हाला महिन्याच्या एंडिंगला समजून जाईल. किंवा तुम्ही कुठे जास्त खर्च करतायत हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी इझिली समजेल. म्हणजे पुढच्या महिन्यात तुम्ही त्यातनं हळू तो खर्च कमी करायचा प्रयत्न करणार, म्हणजे यातनं तुमचा प्रॉफिट हा वाढत राहील. तर अशाच पद्धतीने तुम्ही टेक्नॉलॉजीचा जर वापर केला, चांगले बिलिंग सॉफ्टवेअर जर वापरले तर 100% तुमचा बिझनेस हा वाढत जाईल. त्यानंतर व्यवसाय करायला पैसा लागतो आणि सर्वात महत्त्वाचं प्रत्येक व्यक्ती येतो सर 0 रुपये इन्व्हेस्टमेंट करून आम्हाला व्यवसाय करायचा आहे आणि त्यातनं करोडो रुपये कमवायचे आहेत. असा कोणता बिझनेस आहे? असा बिझनेस कधीच नसतो. जर तुम्ही पैसाच खर्च केला नाही आणि तो बिझनेस जर चालू केला ना तर तो बिझनेस कधीच जास्त दिवस टिकणार नाही. 2 महिने 6 महिने 1 वर्षापर्यंत जास्तीत जास्त टिकेल, पण त्यानंतर कधीच तो बिझनेस टिकणार नाही. कोणताही व्यवसाय करायला तुम्हाला थोडीशी इन्व्हेस्टमेंट लागते, थोडासा पैसा हा लागतो. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही व्यवसाय करायचा माइंडसेट ठेवणार किंवा व्यवसाय करायची तुमच्यात इच्छा असेल, व्यवसाय करू वाटत असेल तर तुम्ही हा टार्गेट ठेवा की कमीत कमी तुमच्याकडे 10,000 पासून ते 1 लाखपर्यंत प्रॉपर एवढा पैसा असणं गरजेचं आहे. तुम्ही नॉर्मली जर मी व्यवसाय करायला घेतो, तर समजा माझाही बिझनेस आहे, तर मी बिझनेस करताना हे माझं 4,000 रुपयाचं माईक आहे, त्याचबरोबर माझे सॉफ्टवेअर्स आहेत, त्यानंतर माझं रिंग लाईट आहे, वेबकॅम आहे, ह्या सगळ्या गोष्टींवर मी हजारो रुपये खर्च केलेत. जर तुम्ही याला अमेझॉनला जाऊन बघितलं तर याची प्राईस किती तुम्ही वाटल्यास तर चेक करू शकतात. तर ह्याच पद्धतीने तुम्हाला जर व्यवसाय चालू करायचा असेल ना तर तुम्हाला अगोदर थोडीशी इन्व्हेस्टमेंट करावी लागते किंवा तुमच्याकडे पैसा असायला हवा. जर पैसा असेल ना तरच तुम्ही प्रॉपरली तुमचा व्यवसाय चालू करू शकतात आणि तो वाढवूसुद्धा शकतात. 0 रुपयात कोणताच व्यवसाय स्टार्ट होत नाही. ते फक्त एक हुक असतं की नाही तुम्ही 0 रुपयात स्टार्ट करू शकतात. जर तुम्हाला 0 रुपयात जर चालू करायचं असेल, काही बिझनेस आहेत टेक्नॉलॉजीचा वापर करून डिजिटल बिझनेस तुम्ही 0 रुपयात स्टार्ट करू शकतात, पण त्यासाठी तुम्हाला खूप जास्त वेळ घ्यावा लागेल आणि त्यानंतर तुमची ग्रोथ होईल. जसं की यूट्यूब चॅनल जर तुम्ही तयार केलं त्या ठिकाणी तुम्हाला 0 रुपये खर्च करावे लागतात, पण
तुम्हाला त्यातनं ग्रो करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 6 महिने 1 वर्ष हा वेळ तुम्हाला स्वतःला जास्तीत जास्त कष्ट हे घ्यावे लागतात. त्यानंतर ॲफिलिएट मार्केटिंग तुम्ही करू शकतात. त्यानंतर स्वतःचे डिजिटल कोर्सेस तयार करून तुम्ही त्यातनं कोचिंग करून तुम्ही लोकांकडनं पैसे घेऊ शकतात आणि त्यातनं सुद्धा. पण ह्या सगळ्या गोष्टी व्हायला तुम्हाला थोडा जास्त वेळ लागतो. त्यामुळे जर तुम्हाला फास्ट बिझनेस ग्रो करायचा असेल तर तुम्हाला पैसा हा इन्व्हेस्ट करावा लागेल आणि जर तुम्हाला स्लोली तुमचा बिझनेस ग्रो करायचा असेल तर तुम्ही मग कमी पैशांमध्ये किंवा 0 रुपयामधनं तुमचा बिझनेस हा चालू करू शकता. जसं की टेक्नॉलॉजिकली बिझनेस आहेत, यूट्यूब चालू करणं किंवा ॲफिलिएट मार्केटिंग किंवा तुमचे स्वतःचे डिजिटल कोर्सेस तयार करून कोचिंग बिझनेस तयार करून तुम्ही त्यातनं सुद्धा ग्रो करू शकतात. त्यानंतर पुढचा पॉईंट येतो, व्यवसाय वाढवण्यासाठी चांगली मार्केटिंग पण केली पाहिजे. आपला जर व्यवसाय आपल्याला बनवायचा असेल, वाढवायचा असेल, ग्रो करायचा असेल तर आपल्याकडे चांगली मार्केटिंग स्ट्रॅटेजीसुद्धा असणं गरजेचं, म्हणजे आपलं मार्केटिंगसुद्धा जास्त करणं गरजेचं आहे. बरेचसे लोक काय करतात की बिझनेस हा घरी बसून येईल. जसं आपण पहिल्या उदाहरणात घेतलं की आपल्याला कस्टमर्स येतील आपल्या दुकानात कस्टमर्स नाही येणार. आपल्याला त्यांना पहिले सांगावं लागेल की आम्ही असा प्रॉब्लेम किंवा असं सोल्युशन तुमच्यासाठी घेऊन आलो आहे, असा प्रोडक्ट आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे, ज्याचा फायदा करून तुम्हाला तुमचे कष्ट कमी होतील किंवा तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. अशा पद्धतीने जर तुम्ही मार्केटिंग केली तर तुमचा बिझनेस हा वाढत जाईल. त्यामुळे तुम्हाला मार्केटिंगसुद्धा करणं गरजेचं आहे. बरेचसे लोक मार्केटिंगसाठी कधीच बजेट बनवत नाही, म्हणजे पैसा आला की खिशात घालतात, मजा करतात. पण तो पैसा थोडासा मार्केटिंगसाठी सुद्धा वापरायला हवा तुम्ही, कारण ज्यावेळेस तुम्ही मार्केटिंग करणार त्यावेळेस तुमच्याकडे जास्त कस्टमर्स येतील आणि त्यातनं तुमचा बिझनेससुद्धा वाढेल, म्हणजे पुढच्या वर्षी किंवा पुढच्या महिन्याला तुम्हाला जास्त प्रॉफिट हा मिळत जाईल. त्यानंतर व्यवसाय नेहमी लीगल पद्धतीने करा. ज्यावेळेस तुम्ही व्यवसाय करणार ना त्यावेळेस तुमच्याकडे प्रॉपरली तुमच्याकडे जर छोटा बिझनेस असेल तर तुम्ही प्रॉप्रायटरशिप बिझनेस रजिस्टर करू शकता. त्यासाठी मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला आहे, म्हणजे कसं तुमचं रजिस्ट्रेशन करायचं बिझनेसचं एक लीगल पद्धतीने, त्याच्यासाठी व्हिडिओ बनवला आहे. तो व्हिडिओ तुम्हाला आय बटनमध्ये भेटून जाईल, तर तो सुद्धा तुम्ही प्रॉपर बघा, जेणेकरून तुम्हाला समजेल की कसं रजिस्ट्रेशन करायचं. तर त्यामध्ये तुमचं शॉप ॲक्ट रजिस्ट्रेशन, MSME रजिस्ट्रेशन पाहिजे आणि त्याचबरोबर तुमचं एक करंट अकाउंट पाहिजे बँकेत, जेणेकरून तुमचा सगळा पैसा तो प्रॉपरली बिझनेस अकाउंटमध्ये राहील आणि त्याचा फायदा होऊन तुम्हाला फ्युचरमध्ये तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल ना तर तुम्हाला भरपूर बँकांमधनं, गव्हर्नमेंटकडनं किंवा प्रायव्हेट जे काही संस्था असतात त्यांच्याकडनं तुम्हाला भरपूर पैसा लोन म्हणून भेटू शकतो आणि तो पैशाचा वापर करून तुम्ही तुमचा व्यवसाय हा वाढू शकतात. म्हणजे ही बेसिक कॉन्सेप्ट आहे. आणि लिगली जर तुम्ही गेलात ना की तुमची आयडेंटिटी तयार होते. तुम्हाला बँका भरपूर लोक भरपूर जास्त लोन बी देतात आणि तुम्हाला मार्केटमध्ये एक वेगळीच पद्धतीने आयडेंटिटीसुद्धा तुम्ही तयार करू शकतात. त्यानंतर सुरुवात नेहमी लहानच करा. सगळ्यात महत्त्वाचा बाब, प्रत्येक व्यक्तीचा प्लॅन काय असतो, नाही आपण एवढी मोठी इंडस्ट्री टाकू, आपण हे करू, आपण मोठं दुकान उभं करू. ह्या गोष्टी करायची गरज नाही. ज्यावेळेस स्टार्टिंगला आपण बिझनेस करतो ना त्यावेळेस फक्त आपल्या मोटिवेशनमुळे आपण मोठा बिझनेस तयार करायचा विचार करतो. पण ज्यावेळेस तुम्ही सुरुवात करणार ना त्यावेळेस तुम्ही लहानात लहान म्हणजे 5-10 हजार रुपये खर्च केले. समजा तुम्हाला जर 2 महिन्यानंतर वाटलं की नाही हा बिझनेस चालू होणार नाही किंवा मला इंटरेस्ट नाही, तर तुम्ही इझिली त्यातनं कन्वर्टसुद्धा म्हणजे तो बंद करू शकतात. मग त्यासाठी तुमच्याकडे एक इन्व्हेस्टमेंट असायला हवी थोडीशी आणि ते पैसे इन्व्हेस्ट करून तुम्ही तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकतात. म्हणजे कमी पैशात स्टार्ट करा, जेणेकरून आवडला तर तो बिझनेस वाढवायचा प्रयत्न करा, नाही आवडला तर तुम्ही तो बिझनेस सोडून दुसरा बिझनेस करायला घेऊ शकता. त्यामुळे नेहमी लहान म्हणजे सुरुवात नेहमी लहानांपासून करायला घ्या. आता आपण बघितलं माइंडसेटमध्ये धंदा कोणताही आपल्याला धंदा करायचा आहे, बिझनेस करायचा आहे, धंदा नाही. त्यानंतर व्यवसायात पैसे वेळायला वेळ लागतो, हे तुम्हाला माइंडसेट तुमचा कसा असायला हवं ह्या गोष्टींना लक्षात ठेवा. तर तुमचं माइंडसेट कसं असायला हवं, व्यवसायामध्ये पैसा यायला वेळ लागेल म्हणून तुम्ही व्यवसायात अपेक्षा करू नका की लगेच पैसा भेटेल. व्यवसाय चालू केला तर नवीन गोष्टी शिकायला पाहिजे, जेणेकरून आपला व्यवसाय वाढेल. टेक्नॉलॉजीचा वापर केला तर तुम्हाला कामं सोपं होतील. त्यानंतर व्यवसाय करायला पैसा लागतो. व्यवसाय जर करायचा असेल तर पैसा लागतो. झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये कोणताही व्यवसाय चालू होत नाही. व्यवसाय वाढवण्यासाठी चांगली मार्केटिंग पण केली पाहिजे. जर तुम्हाला व्यवसाय वाढवायचा असेल तर तुमचा जो काही प्रॉफिटमध्ये पैसा येतो त्याचा वापर करून तुम्ही थोडीशी मार्केटिंगसुद्धा तुमच्या बिझनेसची करायला लागेल. त्याचबरोबर तुम्ही लिगली जर रजिस्ट्रेशन केलं तर तुम्हाला चांगलं लोन किंवा म्हणजे तुम्हाला कर्ज वगैरे इझिली भेटू शकतं. त्यामुळे तुम्ही लिगली ते रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही व्यवसाय चालू करणार त्यावेळेस तुम्ही कमीत कमी पैशांमधनं सुरुवात करा, जेणेकरून तुम्हाला आवडला बिझनेस तर तुम्ही वाढवा आणि जर नसेल आवडला तर तुम्ही तो बिझनेस सोडून तुम्ही दुसरा बिझनेस करायला सुरुवात करू शकता. म्हणजे अशा पद्धतीचं तुमचं माइंडसेट असणं गरजेचं आहे. तर आता आपण काय बघितलं, स्टेप नंबर 1. आता स्टेप नंबर 2 मध्ये आपण काय पाहणार आहोत, तर आपली आयडिया कशी सिलेक्ट करायची. जर तुम्हाला आयडिया सिलेक्ट करायची असेल ना तर ह्या 5 गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या. सगळ्यात महत्त्वाचं एक्सपिरियन्स. जर तुम्हाला एखादा नवीन व्यवसाय चालू करायचा त्यामध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स किती म्हणजे तुम्ही त्यात किती अनुभव घेतला आहे हे तुम्ही
तुम्हाला स्वतःला अगोदर समजून घ्यावं लागेल. जर तुम्हाला त्या गोष्टीत अनुभव असेल ना, तर तुमचा व्यवसाय खूप चांगल्या पद्धतीने चालू शकतो. जसं समजा जर तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये कामाला आहात आणि तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थित स्वयंपाक करताय, म्हणजे तुम्ही कुक आहात आणि व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला वेगवेगळे पदार्थसुद्धा बनवता येतात, मग तुम्ही काय करा, तुम्हाला तो एक्सपिरियन्स आहे, त्यासाठी त्या एक्सपिरियन्सचा वापर करून तुम्ही स्वतःचा बिझनेस स्टार्ट करू शकतात. म्हणजे हे बेसिकली आपलं एक्सपिरियन्स झाला. आता माझं MBA झालं आहे, त्याचबरोबर मी टेक्नॉलॉजीमध्ये खूप सारं स्टडी केलं आहे. मागच्या 3, 4, 5 वर्षापासून मी हे फक्त टेक्नॉलॉजी शिकतो आहे, त्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक्सपिरियन्स आहे. त्यामुळे मी ही गोष्ट, हा बिझनेस मी चालू केला आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला इंटरेस्ट आहे का, आता मला व्हिडिओ बनवायला लावले किंवा ह्या सगळ्या गोष्टी तर माझ्यासाठी खूप इझी आहे. मला खूप जास्त आवडतं व्हिडिओ बनवायला, लोकांना नॉलेज द्यायला, लोकांसोबत जे काही मला स्किल आहे, जे मी रोज शिकत जातो आहे, त्या गोष्टी मला लोकांना शेअर करायला आवडतं. त्यामुळे मी यूट्यूबवर टाकतो आहे आणि यूट्यूबवर टाकल्यानंतर त्याच जे काही फ्री मी नॉलेज देतो तुम्हाला, त्यातनं तुमचीसुद्धा ग्रोथ होते. म्हणजे मला इंटरेस्ट आहे, त्यामुळे मी जास्तीत जास्त व्हिडिओ बनवतो आणि तुमच्यासाठी घेऊन येतो आहे. त्याचबरोबर माझे लोक कोणते आहेत, आता मी टार्गेट बघा, माझं टार्गेट मार्केट कोण आहे, माझे लोक म्हणजे कोणकोणते लोक मला बघतील, तर ज्यांना बिझनेस चालू करायचा आहे ते माझा व्हिडिओ बघतील, ज्यांना त्यांचा बिझनेस ग्रो करायचा आहे ते माझा व्हिडिओ बघतील, ज्यांना पार्ट टाईम बिझनेस करायचा आहे ते माझा व्हिडिओ बघतील, बऱ्याचशा लेडीज आहेत त्यांना स्वतःच्या घरी बसून व्यवसाय चालू करायचे आहेत ते माझा व्हिडिओ बघतील, किंवा नवीन जे काही स्टुडंट्स असतील त्यांना जर डिजिटल टेक्नॉलॉजीच्या जे काही स्किल शिकायचे असतील ते माझे व्हिडिओ बघतील. म्हणजे अशा पद्धतीने मला माहिती की हे लोक माझे कस्टमर्स आहेत, की हे लोक माझी ऑडियन्स आहे, हे मला बघतील. हे माझ्याकडनं जर मी फ्युचरमध्ये माझे जे प्रोडक्ट्स आणले, डिजिटल प्रोडक्ट्स, किंवा माझे एखादा बिझनेस लॉन्च केला, तर त्या ठिकाणी हे लोक माझा प्रोडक्ट किंवा माझी सर्व्हिस विकत घेतील. म्हणजे मला माझं अगोदरच गोल फिक्स आहे. तर तुम्हाला सुद्धा ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. तुम्ही एका कागदावर लिहू शकतात. म्हणजे तुमचं ज्यावेळेस तुम्ही बिझनेस आयडिया सिलेक्ट करणार त्यावेळेस तुम्हाला एक्सपिरियन्स आहे का, तर तुम्ही किती एक्सपिरियन्स आहे, 100 म्हणजे 10पैकी गुण द्या. नाही, मला 100% म्हणजे 10पासून किती पर्सेंट, 5%, 6%, 7%, 8%, किती 8% तुम्हाला एक्सपिरियन्स आहे हे तुम्ही त्या ठिकाणी लिहा. त्यानंतर इंटरेस्ट जर तुम्हाला यातनं पैसा जरी नाही भेटला तरी तुम्ही करू शकतात का, हो, तर ओके, तुमच्यासाठी बिझनेस ओके. म्हणजे मला ह्या गोष्टी करताना मला पैसा जरी नाही भेटला ना तरी मी यूट्यूबवर करत असतो. म्हणजे मला असं नाही की मला यूट्यूबमधनं भरपूर सारा पैसा यायला पाहिजे. मला कॉन्टेंट बनवायचं आणि कॉन्टेंट टाकत राहायचं ज्याच्याने लोक माझ्याशी कनेक्ट होतील, लोक मला ओळखतील, ह्यासाठी मी कॉन्टेंट टाकत असतो. त्यानंतर लोक, मी सांगितल्या पद्धतीने माझ्याकडे कोणकोणते लोक आहेत ज्यांना बिझनेस चालू करायचा आहे, ज्यांचा ऑलरेडी बिझनेस आहे त्याला ग्रो करायचा, आणि ज्याला नवीन स्किल शिकून नवीन बिझनेस चालू करायचा आहे, किंवा ज्या व्यक्तीला नवीन स्किल शिकायचं आहे त्या व्यक्तींसाठी असे माझे फिक्स कस्टमर्स आहेत. त्याचबरोबर जर समजा आता मला जर पैसा, माझी जी आयडिया आहे त्यातनं मला पैसा भेटेल का, म्हणजे तुम्हाला सुद्धा तुमची आयडिया जी असेल त्यातनं तुम्हाला पैसा भेटेल का, हे खूप इम्पॉर्टंट आहे. मी उद्या जर, आता समजा मी माझं लर्न मनी युनिव्हर्सिटी आता स्टार्ट केली आहे, त्यामध्ये मी डिजिटल स्किल शिकवायचा प्रयत्न करतो. आता तुमच्यामध्ये जे काही लोक असतील ज्यांना खरंच शिकायची इच्छा असेल, ज्यांना आयुष्यात काहीतरी गोल अचीव करायचा असेल, त्यांना जर वाटत असेल की नाही मला स्वतःचा व्यवसाय चालू करायचा आहे टेक्नॉलॉजीचा वापर करून, म्हणजे कमी इन्व्हेस्टमेंट करून घरी बसून जर व्यवसाय चालू करायचा असेल, तर मला नवीन स्किल काहीतरी शिकावं लागेल, आणि ते स्किल शिकवण्यासाठी मी माझ्या लर्न मनी युनिव्हर्सिटीवर वेगवेगळे कोर्सेस हे घेऊन येतोय. तर तुम्हाला जर शिकायचं असतील तर तुम्ही सुद्धा ते लर्न मनी युनिव्हर्सिटीवर जाऊन शिकू शकतात, आणि त्यासाठी तुम्हाला एक स्पेसिफिक फीज राहील. ती फीज तुम्ही पे करू शकतात का, तर तुम्हाला शिकायचं आहे. जर तुम्हाला मी लाखो रुपये कमवायचं शिकवत असेल तर तुम्ही मला 1000, 2000, 5000 रुपये देणार नाही का, 100% तुम्ही देणार. हेच कारण आहे. त्यामुळे सर्वात महत्त्वाचं, जर तुम्ही आज मला 5000 रुपये जर दिलेत आणि मी जर तुम्हाला असं स्किल शिकवतोय ज्या स्किलने तुम्ही लाखो करोडो रुपये कमवू शकतात, तर तुम्ही का नाही देणार. म्हणजे माझं हे स्किल किंवा हे जी काही माझी बिझनेस आयडिया आहे ती बिझनेस आयडिया मला पैसा कमवून द्यायला सुद्धा 100% मदत करेल. त्यानंतर याच्यात ग्रोथ आहे का, म्हणजे माझी जी काही स्किल आहे, माझं जे काही बिझनेस आहे त्यात ग्रोथ आहे का. तसं तुम्ही सुद्धा स्वतःला ॲनालिसिस करा, तुमची जी आयडिया आहे त्यामध्ये ग्रोथ आहे का. आता मी हा बिझनेस करतोय, आज मी यूट्यूब थ्रू लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने नॉलेज देतोय, तर उद्या लोक माझे कोर्सेस भी घेतील. म्हणजे माझे प्रोडक्ट सर्व्हिस ज्यांना खरंच शिकायची इच्छा असेल ते लोक 100% कोर्सेस घेतीलच आणि ते शिकतीलच, बरोबर. त्यानंतर मी ॲफिलिएट मार्केटिंग करतो, त्याचबरोबर माझे डिजिटल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो, जसं वेबसाईट डिझायनिंग, लोगो डिझायनिंग किंवा ब्रँडिंग वगैरे करण्यासाठी, ह्या बिझनेस ब्रँडिंग करण्यासाठी ह्या गोष्टी मी द्यायचा प्रयत्न म्हणजे देतो. तर मग यात मला माहिती आहे की मी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे इन्कम सोर्सेस तयार करू शकतो आणि त्यातनं पैसा हा कमवू शकतो. जो पैसा येईल तो मी अजून इन्व्हेस्ट करून अजून वेगवेगळे बिझनेसेस मी तयार करू शकतो. म्हणजे माझ्या बिझनेसमध्ये मला 100% ग्रोथ आहे. तर मी ह्या 5 पॉईंट्सवर फिक्स झालो आणि त्यानंतर माझी बिझनेस आयडिया मी सिलेक्ट केली, काय तर डिजिटल कोचिंग.
कोचिंग ही माझी बिझनेस आयडिया आहे आणि डिजिटल कोचिंगमधनं मी आता तुम्हाला जे काही नॉलेज प्रोव्हाइड करतो आहे तर हा सगळं माझा एक फिक्स आयडिया आहे डिजिटल कोचिंग आणि त्यातनं मी मला स्वतःला वेगवेगळ्या इन्कम सोर्समधनं पैसा कमवतो आहे आणि त्याचबरोबर फ्युचरमध्ये सुद्धा मी जास्तीत जास्त त्याला ग्रो करणार आहे. तर मग ही झाली. तर तुम्हाला पहिले चेक करा तुमची आयडिया तुम्हाला फिक्स आहे. तुम्हाला आयडिया प्रत्येकाच्या माइंडमध्ये प्रत्येकाची आयडिया असते. त्यासाठी एक्सपिरियन्स आहे का चेक करा, त्यानंतर इंटरेस्ट आहे का चेक करा, त्यानंतर लोक आहेत का, कोणकोणती लोक आहेत हे सुद्धा तुम्ही लिहून घ्या. त्यानंतर त्याचबरोबर तुम्हाला त्यातनं पैसा देतील का, लोक पैसा द्यायला रेडी आहेत का हे सुद्धा तुम्ही चेक करा. त्यानंतर तुमचा बिझनेस ग्रो होईल का हे सुद्धा तुम्ही चेक करा. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही तुमची बिझनेस आयडिया ही सिलेक्ट करू शकतात. त्यानंतर इथं स्टेप नंबर 3 मध्ये सिस्टम्स हे खूप इम्पॉर्टंट असतात. बिझनेस सिस्टम, मार्केटिंग सिस्टम, सेल्स सिस्टम आणि सपोर्ट सिस्टम. जर व्यवसाय चालू करायचा असेल ना तर हे सिस्टम्स आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आपल्या व्यवसायात जर सिस्टम नसेल ना तर आपला व्यवसाय कधीच ग्रो होणार नाही आणि आपल्या व्यवसायात आपण नसताना सुद्धा जर व्यवसाय चालवायचा असेल ना तर आपल्याला सर्वात महत्त्वाचं असतं सिस्टम. आता तुम्ही बरेचसे पिझ्झा बर्गरच्या शॉपमध्ये गेलात तर त्यांचा मालक अमेरिकेत बसला आहे. त्याचबरोबर जर अमेझॉनचं बघितलं तर त्यांचा मालकसुद्धा तिकडं अमेरिकेत बसलेला आहे. फेसबुकचा मालक अमेरिकेत बसला आहे, पण त्यांचे व्यवसाय इथं चालत आहेत. का बरं चालत आहेत? तर त्यांनी एक सिस्टम तयार केलं आहे, बरोबर. त्यांनी प्रॉपर सिस्टम तयार करून ठेवले. तर अमेझॉनचं जर तुम्ही बघितलं तर अमेझॉन किंवा जिओचं सिम कार्ड द्यायला तुम्हाला डायरेक्ट अंबानी घरी नाही आहेत तुमच्या, की नाही हे जिओचं सिम कार्ड आहे घ्या तुम्ही आमचं जिओचं, अशा पद्धतीने नाही. त्यांचं एक सिस्टम आहे. अंबानीला माहीत पण नाही की तुमच्याकडे सिम आहे. पण ह्या ठिकाणी कसं होतं, त्यांच्याकडे एक प्रॉपर सिस्टम आहे. म्हणजे त्यांनी तिकडे लॉन्च केलं कंपनी सिम कार्ड की ते लोकांपर्यंत येतात. त्यांच्या दुकानांमध्ये येतात, दुकानावरनं डायरेक्ट कस्टमर जाऊन घेऊन घेतात किंवा कस्टमरच्या घरी ते प्रोव्हाइड करतात. म्हणजे स्वतः प्रॉपर एक सिस्टम तयार करून दिले. तुम्हाला सुद्धा तुमच्या व्यवसायामध्ये असे बिझनेस सिस्टम तयार करावं लागतील, मार्केटिंग सिस्टम तयार करावं लागतील, सेल्स सिस्टम तयार करावं लागतील, सपोर्ट सिस्टम तयार करावं लागतील. म्हणजे समजा काही प्रॉब्लेम आला तुमच्या प्रोडक्ट सर्व्हिसमध्ये तर त्यांनी तुम्हाला कॉल केला किंवा त्यांनी तुम्हाला मेसेज केला, त्यांनी तुम्हाला ईमेल केला तर त्यांना तुम्ही रिप्लाय करायला पाहिजे. त्यांना सांगायला पाहिजे ओके सर, जर तो प्रोडक्ट खराब असेल तर तुम्ही त्यात चेंज करून द्या. कारण तुम्हाला एक कस्टमर इम्पॉर्टंट आहे. तुम्ही निगेटिव्ह त्यांच्या नजरेत जाऊ नका. तुमचा प्रोडक्ट खराब असेल तर त्याला परत दुसरा प्रोडक्ट द्या. जर त्या प्रोडक्टमध्ये काही प्रॉब्लेम झाला असेल तर त्याला सर्व्हिसिंग करायला द्या. आणि त्याचबरोबर जर त्याला काही समजत नसेल तर तुम्ही त्याला ट्रेनिंगसुद्धा द्या. म्हणजे हे काही सिस्टम असतात, हे सपोर्ट सिस्टम असतात, तर हे तुम्हाला देणं गरजेचं आहे आणि याच्यातनंच तुमचा बिझनेस इझिली ग्रो होऊ शकतो. नंतर सेल सिस्टम म्हणजे एखादा कस्टमर तुमच्याकडे आला तर त्या ऑडियन्स जर तुमच्याकडे आली, त्यांची लीड्स, त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर आले तर तुम्ही त्यांना कॉल करून त्यांना कोणत्या पद्धतीने एक्सप्लेन करणार तुमचा प्रोडक्ट, हे तुमचं सिस्टम झालं आहे. म्हणजे एखादी लीड आली, त्याला फोन केल्यानंतर तुम्हाला 2 दिवसांनी परत त्याला 2 दिवसानंतर कॉल करा किंवा त्याला भेटायला जा आणि त्यातनं तुमची डील कंप्लीट करा. त्यानंतर मार्केटिंग स्ट्रॅटेजीमध्ये तुम्ही 2 प्रकारे मार्केटिंग करू शकतात. एक फ्री मार्केटिंग स्ट्रॅटेजी आणि एक पेड. फ्रीमध्ये तुम्ही यूट्यूब, इंस्टाग्राम याचा वापर करून तुम्ही जास्तीत जास्त कॉन्टेंट द्यायचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचं प्रोडक्टचं प्रमोशन आपोआप होत जाईल. आणि त्याचबरोबर जर पेड मार्केटिंग करायची असेल तुम्ही गुगल ॲड्स, फेसबुक ॲड्स, इंस्टाग्राम ॲड्स अशा पद्धतीने ॲड्स रन करून तुम्ही त्या ठिकाणी तुमचा बिझनेसची ब्रँडिंग किंवा मार्केटिंग इझिली करू शकतात. आणि नॉर्मली बिझनेस काय असतो तर तुम्हाला कोणत्या पद्धतीने तुमचा बिझनेस स्टार्ट करायचा आणि कोणत्या पद्धतीने तुमचा बिझनेस कुठंपर्यंत राहील या सगळ्या गोष्टी त्यामध्ये कन्वर्ट होतात. म्हणजे यालाच आपण सिस्टम असं म्हणतो. त्याचबरोबर स्टेप नंबर 4 मार्केटिंग आणि सेल्स स्ट्रॅटेजी. तर आता नॉर्मली मार्केटिंग आणि सेल्स स्ट्रॅटेजीमध्ये काय, आता मार्केटिंग आणि सेल्स स्ट्रॅटेजी कशी तयार करायची, हुक पॉईंट बनवायचा. म्हणजे काहीतरी अशी गोष्ट दाखवायची लोकांना की लोक ऑटोमॅटिकली आपल्याकडे कनेक्ट होतील. आता नॉर्मली जर आपलं लर्न मनी युनिव्हर्सिटी हे जर बघितलं ना, लर्न मनी युनिव्हर्सिटीवर तुम्हाला जर नॉलेज घ्यायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आता आपल्या त्यात हुक पॉईंट काय की महाराष्ट्राचं नंबर 1 मराठी डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्म. म्हणजे काय, तर जर तुम्हाला स्किल शिकायचे असतील, तुम्हाला डिजिटल स्किल शिकायचे असतील किंवा तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्हाला जे काही डिजिटल नॉलेजची गरज असेल किंवा तुमचा व्यवसाय कसा वाढवायचा, त्या व्यवसायाला डिजिटली कसं घेऊन जायचं आणि त्यातनं जास्त पैसा कसा कमवायचा हे जर तुम्हाला शिकवायचं असेल तर आपल्याकडे लर्न मनी युनिव्हर्सिटी जी की आपली युनिव्हर्सिटी आहे आणि त्यातनं तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने मराठीमध्ये वेगवेगळे नॉलेज भेटेल, जेणेकरून ते नॉलेजचा वापर करून, त्या स्किलचा वापर करून तुम्ही तुमचा व्यवसाय चालू करू शकतात किंवा असेल तो बिझनेस तुम्ही वाढवूसुद्धा शकतात. म्हणजे त्यासाठीच आपण काय आणलं आहे, आपलं लर्न मनी युनिव्हर्सिटी जो महाराष्ट्रातला नंबर 1 मराठी डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. त्याचबरोबर हुक पॉईंट काय, हर घर हर सिटी लर्न मनी युनिव्हर्सिटी हे आपलं बेसिक त्याचं म्हणजे आपलं हुक पॉईंट आहे. लोकांना क्लिक झालं पाहिजे की हर घर हर सिटी लर्न मनी युनिव्हर्सिटी. म्हणजे प्रत्येक घरात आणि
प्रत्येक सिटीमध्ये फक्त काय लर्न मनी युनिव्हर्सिटी असायला हवी, जेणेकरून लोकांना स्किल शिकायला भेटतील आणि लोक घरी बसून सुद्धा भरपूर जास्त पैसा हा कमवू शकतात. म्हणजे एक नॉर्मली प्रत्येक व्यक्तीला एक 40,000 लागतील, 50,000, 60,000 रुपये महिना खर्च लागतो. त्याचबरोबर त्यांची वॉन्ट्स, त्यांची जे काही एन्जॉय करायचा तो पैसा, आणि त्याचबरोबर त्यातनं कमीत कमी 20% इन्व्हेस्टमेंट, एवढा पैसा जर प्रॉपर केला. आपण त्यासाठी एक स्पेशल सेशन घेणार आहोत, त्यामध्ये तुम्हाला सांगेल की तुमचं फ्रीडम अमाऊंट कशी तुम्ही कॅल्क्युलेट करू शकतात याविषयी आपण पाहणार आहोत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी नक्कीच बघायला भेटतील. त्यानंतर इथं मार्केटिंग स्क्रिप्ट. आता प्रत्येक वेळेस मार्केटिंग स्क्रिप्ट कशी लिहायची? आता बरेचसे लोकांचा जर तुम्ही बिझनेस बघितलं, त्याचं एक्झाम्पल घेऊया. जर एखादा व्यक्ती, आता आपल्याला ॲड जेव्हा बघतो आपण, ॲड बघायच्या वेळेस तेव्हा थंडा थंडा कूल कूल काय असतं, नवरत्न तेल. खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. म्हणजे ऑलरेडी लिहिलं आहे, पण तुम्ही ते स्टेप बाय स्टेप तुम्ही लिहू शकतात, किंवा अशाच पद्धतीने अजून कोणकोणते बिझनेस मार्केटिंग करतात त्यासाठी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. म्हणजे असं थंडा थंडा कूल कूल नवरत्न तेल हे उदाहरण आहे. ह्या पद्धतीने लोक स्क्रिप्ट लिहितात, जेणेकरून लोकांना एक अट्रॅक्शन होतं आणि लोक डायरेक्ट कनेक्ट करतात. जर कोलगेट म्हटलं, टूथपेस्ट असतं, ते पेस्ट वेगवेगळ्या पद्धतीचे कोलगेट आहेत, त्यानंतर रामदेव बाबाचं आहे, वेगवेगळे आहेत. पण आपण काय म्हणतो, कोलगेट द्या, कोलगेट द्या, कोलगेट. मग कोलगेटमध्ये ते वेगवेगळे ब्रँड्स पण येतात, पण ब्रँडिंग काय, फक्त कोलगेटची. तर थंडा थंडा कूल कूल नवरत्न तेल, बोलो जुबा केसरी विमल, अच्छे दिन आएंगे मोदी सरकार, शुद्ध नमक टाटा नमक. म्हणजे अशा पद्धतीने काही आपल्याला स्क्रिप्ट लिहायचे, जेणेकरून लोकांच्या माइंडमध्ये फिक्स बसेल आपला प्रोडक्ट किंवा आपला सर्व्हिस. तर अशा पद्धतीने आपण आपली मार्केटिंग स्क्रिप्ट ही लिहू शकतो. आणि त्यानंतर येतं ब्रँडिंग. जर तुम्ही प्रॉपरली तुमची मार्केटिंग केली ना, तर तुम्हाला सगळ्यात फायदा काय होणार आहे, तर तुमचा जो काही ब्रँड असेल, जो काही तुमचा म्हणजे तुमचा स्वतःचा ब्रँड असेल, किंवा तुमचा जो काही प्रोडक्ट सर्व्हिस असेल, त्याची एक म्हणजे त्याच्यासाठी लोकांच्या मनात विश्वास तयार होतो आणि त्याचबरोबर ऑथॉरिटी क्रिएट होते. जसं आता उदाहरण दिलं तर जिओ ज्यावेळेस आलेला त्यावेळेस त्याने पूर्णपणे फ्रीमध्ये सर्व्हिस दिली, व्यवस्थित पद्धतीने ग्रो करत गेला, व्यवस्थित पद्धतीने नेटवर्क दिलं, 1 GB तुम्हाला इंटरनेट फ्री दिलं दिवसाला. आणि त्याच्यामुळे त्यांनी स्वतःचे एक विश्वास तयार केला आणि स्वतःची एक ऑथॉरिटी तयार केली. तो आल्यानंतर किती सारे जे काही जुने होते, म्हणजे जर तुम्ही बघितलं फक्त वोडाफोन, आयडिया आणि एअरटेल राहिलेत, बाकीचे रिलायन्स होते किंवा एअरसेल होते, अशा पद्धतीत जे काही होत्या कंपन्या त्या सगळ्या बंद झाल्या. टाटा होता, टाटा डोकोमो होता, या सगळ्या कंपन्या ऑटोमॅटिक बंद झाल्या. का? तर जिओने स्वतःची एक व्यवस्थित पद्धतीने विश्वास तयार केला आणि त्याचबरोबर ऑथॉरिटीसुद्धा बिल्ड केली. पण आता सगळ्या लोकांकडे जिओचं सिम कार्ड आलं आहे आणि अशा पद्धतीने त्यांनी स्वतःची मार्केटिंग केली आहे. म्हणजे हेच तुम्हाला प्रॉपर तुमच्या बिझनेसमध्ये कशी तुम्हाला मार्केटिंग स्ट्रॅटेजी बनवता येईल, सेल्स स्ट्रॅटेजी कशी बनवता येईल, याकडे फोकस करणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणणार की सर आम्हाला एवढं डोकं चालवता येत नाही. जर तुम्हाला खरंच शिकायची इच्छा असेल ना, तर तुम्ही खाली व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करा आणि डायरेक्टली माझ्याशी संवाद साधा. मी तुम्हाला फ्रीमध्ये बेसिक जे काही इन्फॉर्मेशन असेल ती नक्कीच द्यायचा प्रयत्न करेल. म्हणजे तुमच्या बिझनेसची मार्केटिंग स्ट्रॅटेजी आपण कशी बनवता येईल याकडे आपण 100% डिस्कशन करून तुमचं बिझनेस स्ट्रॅटेजी आपण बनवू आणि त्यातनं तुमचा व्यवसाय कसा ग्रो होईल यासाठी सुद्धा नक्कीच मदत करूयात. तर आपण बघितलं स्टेप नंबर 4 मध्ये मार्केटिंग आणि सेल्स स्ट्रॅटेजी. त्यानंतर इथं ग्रोथ स्ट्रॅटेजी. आता ग्रोथ स्ट्रॅटेजीमध्ये नेहमी लक्षात ठेवायचं, आपला बिझनेस आहे ना, आपल्याला वाढवायचा आहे. आपला बिझनेस फक्त चालतोय म्हणून चालवायचा नाही आहे. तर आता तुम्ही बघितलं की ग्रोथ स्ट्रॅटेजीमध्ये तुमचा व्यवसाय कसा वाढवता येईल, तर तुम्ही या 2 पद्धतीने, एक फ्रँचायझी मॉडेल किंवा एक एक्सपान्शन म्हणजे वाढवायचा प्रयत्न करा. आणि फ्रँचायझी मॉडेलमध्ये तुम्ही बघितलं असेल येवले चहा, त्याचे 1-2 शॉप होते, त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या लोकांना त्याची फ्रँचायझी देत गेले आणि मोठा बिझनेस त्यांनी क्रिएट केला. त्यानंतर उदाहरण दुसरं बघितलं तर माईवडेवाल्याचे सुद्धा आता कितीतरी ब्रांचेस आहेत ऑल ओव्हर इंडियामध्ये म्हटलं किंवा इंडियाच्या बाहेरसुद्धा त्यांचे आहेत. आणि उदाहरण तिसरं सुदामाचे पोहे. आता तुम्ही बरेचसे पोहेंचं दुकान बघितलं असणार, पण सुदामाचे पोहे यांनी सुद्धा त्यांचा एक ब्रँड बनवला आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही फ्रँचायझी देऊन तुमचा व्यवसाय हा वाढू शकतात. नंतर एक्सपान्शन. जर तुम्ही एखाद्या प्रोडक्ट किंवा एखादी सर्व्हिस विकत आहात, तर ती विकता तुम्ही अजून त्या विकताना तुम्ही होलसेलर कसं बनता येईल याकडे फोकस ठेवा. आणि होलसेलर काही प्रोडक्ट असे असतात की ते तुम्ही स्वतःसुद्धा मॅन्युफॅक्चर करू शकतात. म्हणजे स्टार्टिंगला तुम्ही लोकांकडनं घेऊन ते सेल करतायत, पण ज्यावेळेस तुमचा व्यवसाय वाढत जाईल आणि तुम्हाला जर त्यातलं कॉन्सेप्ट समजत आलं ना, की लोकांकडनं घेऊन ते जास्त महाग विकण्यापेक्षा तुम्ही स्वतः ते प्रोडक्शन तयार करू शकता, स्वतः ते मॅन्युफॅक्चर करू शकतात आणि ते मार्केटमध्ये देऊ शकतात. याच्याने काय होईल की तुमचं मॅन्युफॅक्चरिंग पण तुमचंच असेल, सेलिंग पण तुमचंच असेल आणि जे काही पैसे येतील ते सगळे तुम्हालाच भेटतील. त्यामुळे ह्या माइंडसेटने तुम्ही राहा की तुम्हाला त्यानंतर फ्रँचायझी देऊन बिझनेस वाढवायचा आहे की एक्सपान्शन करून. म्हणजे तुमच्या व्यवसायात कोणती मार्केटिंग किंवा कोणतं मॉडेल फिक्स होतं ते मॉडेल फिक्स करा आणि तुमचा बिझनेस हा ग्रो करायला सुरुवात करा. म्हणजे अशा पद्धतीने तुमच्या बिझनेसची तुम्ही स्ट्रॅटेजी बनवायला हवी. तर आपण काय काय बघितलं, सगळ्यात अगोदर बघितलं आपण मानसिकता, त्यानंतर आपण बघितलं
आयडिया म्हणजे आपली मानसिकता कशी असायला हवी व्यवसायात ते बघितलं. त्यानंतर आयडिया कशी सिलेक्ट करायची ते बघितलं. त्यानंतर स्टेप नंबर 3मध्ये आपण बघितलं की सिस्टम्स, कोणकोणते सिस्टम्स असतात ते बघितलं. त्यानंतर स्टेप नंबर 4मध्ये आपण बघितलं मार्केटिंग आणि सेल्स स्ट्रॅटजी. आणि स्टेप नंबर 5मध्ये ग्रोथ स्ट्रॅटजी. म्हणजे अशा पद्धतीने आज आपण पूर्ण समजल्या की आपला व्यवसाय कसा चालू करायचा. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना तर याला लाईक करा. खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका की कसा वाटला व्हिडिओ. त्याचबरोबर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करा आणि आपल्या ग्रुपला जॉईन व्हा. जेणेकरून तुम्हाला जे काही 30 म्हणजे 30 दिवसाचं 30 वेगवेगळ्या विषयावर आपण ट्रेनिंग घेणार आहोत पुढच्या महिन्यात. तर ते जर ट्रेनिंग तुम्हाला अटेंड करायची असेल तर लवकरात लवकर आपल्या ग्रुपला जॉईन व्हा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर यूट्यूब चॅनलवर विविध प्रकारचे व्हिडिओज आलेले ते सुद्धा बघा. आणि तुम्हाला फ्युचरमध्ये कोणते व्हिडिओज बघायचे आहेत ते सुद्धा खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. धन्यवाद.